काकू माझा नंबर आहे. दिदे ए दिदे, अगं लवकर ये ना. काय ग, जा नंबरला उभी राहा. हे सलीलला सांग ना. तू आलाय का? तू अजून डॉक्टरांकडे गेलाय ना? काम कर लवकर, जा उभी राहा. काय ग, सावकाश. भडकमकर चाळ म्हणजे समीर इथेच राहतात. दादा, या काकांचं घर कुठे आहे सांगू शकता का तुम्ही? थँक्यू. काका चला. काय विसरलीस का तू? नाही नाही, ते मला तुमच्या हातची जॅगरीची खीर खायची होती. कसली ग? गुगळाची. अगं दादा, या काकांचं घर कुठे आहे? हा वाला. थँक्यू. ते 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 घर आहे तुमचं? मी तिकडे सोडू तुम्हाला? काय ग ए, तू इथे काय करतेस? हा? ए, या अशा पोरी ना वाकड्या वळणाच्याच असतात. तुला कळते तू काय करतेस? एक अशी काय खाली वाजवेन ना. माझ्या समीरला नादाला लावलंस, तुझं मन भरलं नाही. आता माझ्या घरच्यांवर डोळा आहे तुझा. हा? तुमच्या घरचे नवरा आहे माझा. तू ओळखतोस हिला? आणि अरे सख्या बहिणीपेक्षा तुला हिच्यावर जास्त विश्वास आहे? म्हणजे हे समीरचे बाबा आहेत? ए, माझ्या पोराचं नाव घ्यायचं नाही. तुझा काय ग संबंध? नाही नाही, काही नाही. मी सगळं सांगते तुम्हाला, पण प्लीज आधी काकांना घरात घेऊन जाऊया. त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. प्लीज सोड. काय धाड भरली आहे ना? आणि जरी भरली असेल तर तुला एवढा का पुळका आलाय ग? हा? पप्पा कुठं कड म्हटले ते यार, ब्रो परत काय. आणि तू यांना इथं का घेऊन आलीस? काय हो, सलील कुठे? ए, पोरगा कुठे माझा? मी सांगते. कोणी नव्हतं त्यांच्या बरोबर. ते एकटे होते आणि ते रस्त्यात हरवलेले, खड्ड्यात पडणार होते. मी त्यांना विचारलं की तुमच्या सोबत कोणी आहे का, पण ते काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि त्यांच्या खिशात हा पत्ता सापडला, तर मी फक्त त्यांना इथे सोडायला आले होते, बस. वा, काय कमाल स्टोरी आहे ब्रो. तू तर गोट निघालीस. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. नाही म्हणजे या टिफिन लेडीला असं म्हणायचंय की आज समीरचे बाबा हिच्यामुळे वाचले आणि